बारामतीत शरद पवारांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली। या सभेमध्ये रोहित पवारांनी भाजपसह अजित पवारांवर टीका केली आहे। यावेळी रोहित पवारांनी महायुतीच्या नेत्यांचे काही व्हिडिओ दाखवत महायुतीच्या नेत्यांना चांगलंच लक्ष केलं। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार, आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार, मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे। मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी, बस इतना काफी असं म्हणतात आणि चुटकी वाजवतात चुटकी। त्यामुळे भाजपचं मेन टार्गेट या महाराष्ट्रामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण आहे? मग याचं उत्तर लोकशाहीच्या मार्गातून सुप्रियाताईंना 3-3.5 लाखाने निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार का? घरी जावा स्वयंपाक करा, खासदारात तुम्ही कळत नाही कळत नाही एक सिस्टम बनवायची। अहो हे चंद्रकांत दादा इथं काय म्हणतात माहिती? सुप्रियाताईंच्या बद्दल तुम्ही महिला आहात, घरी जावा, जेवण बनवा, बांगड्या घाला असं ते म्हणतायत। ही जागा आपल्याला अशीच नाही मिळाली हो। आपण तिकडं पत्र दिलं होतं की आमची सांगता सभा पूर्वीच्याच जागेवर व्हावी, पण हे भाजपचं सरकार आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी आपलं पत्र पहिलं असताना सुद्धा आपल्याला जागा तिथं दिली नाही। सुप्रियाताईंना एक शुभेच्छाचा संदेश आलेला आहे, तो संदेश आपण एकदा ऐकूया। आणि तो जो टीव्ही मध्ये असताना नाही तर व्हिडिओ मध्ये असताना जो नेता आहे त्याचे जर कार्यकर्ते इकडे आले असतील तर त्यांनी सुद्धा त्याच नेत्यांचं तिथं मनोगत ऐका आणि ते जे म्हणतात ते सगळ्यांनी तिथं स्वीकारा। एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान। यानंतर महासंसद रत्न व्हिडिओ लावा शुभेच्छांचा। मी खोटं नाही सांगत, आम्ही अनेक जण साहेब खासदार झाले, मी खासदार झालो, स्वर्गीय भाऊ खासदार झाले, बापूसाहेब थिटे खासदार झाले, मागर के खाडीलकर आणि तुळशीराम जाधव तेही खासदार होते, जुन्या लोकांना आठवत असेल। संभाजीराव काकडे खासदार झाले, पण माझी बहीण म्हणून सांगत नाही, आतापर्यंत जे खासदार झाले त्या सर्व खासदारांच्या मध्ये सर्वात जास्त मतदारसंघामध्ये जर संपर्क कुणी ठेवला असेल तर तो सुप्रियाने ठेवलेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।